नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं, जसं मी नेहमी सांगत असतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला, तसा हा आपला एक कार्यक्रम आहे. आपला एक मंच आहे ज्याद्वारे नेहमीच्या घटना, घडामोडी, बातम्या तर आम्ही देतच असतो, पण त्याच्याही पलीकडे त्यावर काहीतरी भाष्य करण्याची गरज असते. काहीतरी त्याचे कंगोरे असतात की जे नेहमीच्या बातमीमध्ये येतातच असे नाही, आणि ते मांडण्याचा प्रयत्न म्हणजे लक्ष असतं माझं. आणि याला आपण भरपूर प्रतिसाद देता, टीका टिप्पणी करता, त्यासाठी आपले आभार आहेत. आपल्याला आवडला तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेअर करावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि असे व्हिडिओ बघायला मिळण्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल साम टी व्ही सबस्क्राईब करावं लागेल यूट्यूबवर, तेही तुम्ही करा. फेसबुकवरती सुद्धा तुम्ही लाईक करा आमच्या पेजला. तर आजचा विषय मी अशाच प्रकारे घेतलेला आहे. खरं तर हा आठवडा सुरुवात करत असताना लक्ष असतं माझ्यासाठी अनेक विषय आहेत की जे आम्ही घेऊ शकलो असतो. देवेंद्र फडणवीसांचं काल भाषण झालं, त्याच्या आधी उद्धव ठाकरेंचं भाषण झालं. खूप इंटरेस्टिंग बाबी आहेत त्यामध्ये सुद्धा. पण त्याही पेक्षा मला खास या गेल्या आठवड्यात घडलेल्या काही घटना जाणवल्या. त्याच्यातली एक बाब होती ती ही की शरद पवार अचानक एकदम राग ज्यांचा बाळगावा, द्वेष करावा, द्वेषानं त्यांच्याबद्दल काहीतरी बोलावं, अशी व्यक्ती कसे काय झाले. 2-3 इन्सिडन्सेस आहेत की जे मला त्यासाठी महत्त्वाचे वाटतात. काय काय झालं तर एक म्हणजे कोणीतरी एक नाशिकमधला तरुण असतो, तो म्हणतो की आता बारामतीतल्या गांधीसाठी बारामतीतून नथुराम तयार झाला पाहिजे. त्यामुळे तो एक व्यक्ती आपल्याला दिसते, ती व्यक्ती, तिला आता अटक झालेली आहे. दुसरा इन्सिडन्स हा आहे की शरद पवार यांनी एका कार्यक्रमात एक कविता म्हणून दाखवली. सगळा जुना विषय आहे. ती कविता पाथरवट समाजातील एका कवीची, राठोड म्हणून आहे त्यांची, ती कविता होती. आणि ती कविता हे त्या समाजाचं, त्या माणसाचं, त्या व्यक्तीची वेदना, तिचा हुंकार प्रकटलेली ती कविता होती. ती कविता त्या अर्थानं हिंदू धर्म, हिंदू देवता या अशी नाही आहे. म्हणजे मुळात कविता ही समजून घेण्यासाठी एक तर तुम्हाला डोकं असावं लागतं, तुम्हाला कळावं लागतं. कारण कविता हा फॉर्मच असा आहे की किमान शब्दामध्ये काहीतरी एक वेगळं ॲब्स्ट्रॅक्ट नेहमीच्या तुमच्या मांडणीमध्ये जे मावत नाही ते मांडण्यासाठी असते तो फॉर्म म्हणजे कविता. ती कविता जशीच्या तशी वाचत गेलो आम्ही. आणि असं कशाचंही म्हणजे मग वेदातल्या ऋचा असोत, कविता असोत, या अशा जशा तशा वाचायच्या म्हटल्या किंवा अभंगांचे जशीच्या तसे अर्थ काढायचे म्हटले. म्हणजे तुकाराम एका ठिकाणी म्हणतात, भले तरी देव गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी हणू माथा, असं जेव्हा ते नाठाळाच्या माथी हणू काठी असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मग तुकारामांनी आयुष्यामध्ये कुणाच्या डोक्यावरती काठी मारली होती असा शोध घ्यायला जाणं हा मूर्खपणा आहे. तुकाराम काय सांगू पाहतात तो अर्थ आपण घ्यायचा असतो की नाठाळ कोणी असेल तर आम्ही त्याच्या डोक्यावर काठी सुद्धा मारू, म्हणजे आम्ही त्याचा पूर्ण ताकदीने प्रतिकार करू. पण जर का कोणी भला असेल तर आम्ही त्याच्यावरती इतके प्रेमाने फिदा होऊ की तुकोबांची भाषा आहे, भले तरी देव गांडीची लंगोटी, त्याला नंतर कोणी कासेची लंगोटी असं बहुधा आता आचार्य यात्रेने त्याला शब्द दिला. पण तुकोबा आमचे एकदम साध्या सुध्या आणि नेहमीच्या शब्दांमध्ये बोलणारे असे कवी आणि कवी होते ते. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर सांगायचा भाग असा की कविता जशीच्या तशी नसते घ्यायची. तुकोबारायांनी कधी खरंच लंगोटी दिली का, काठी कोणाच्या डोक्यात हाणली का, असा विचार करणं मूर्खपणा आहे. त्याचे भावार्थ लक्षात घ्यायचं की तुकाराम काय सांगू पाहतायत. त्याचप्रमाणे शरद पवारांनी ज्या कवीचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्या कवितेमध्ये जे आलेलं आहे त्या माणसाची वेदना ही आहे की अरे आम्ही म्हणजे ते सगळा समाज, आणि त्याच्यात सगळे आलो आपण, एका अर्थानं तर आपण सगळे आलो, जे ही संस्कृती, समाज, इकडच्या सगळ्या गोष्टी, प्रतिका यांना घडवतात, त्यांना तुम्ही असं नाकारता कशाला, ही व्यवस्था नाकारते कशाला, त्यांना दूर का ठेवते, त्यांना अस्पृश्य का मानते, याची वेदना आलेली आहे. ती कविता शरद पवारांनी काही एका संदर्भातून म्हणून दाखवलेली आहे. कुठल्या भाषणामध्ये म्हटली का, कुणाला उद्देशून म्हटली का, विरोधी पक्षातल्या नेत्याला म्हणून उद्देशून म्हटली का, तर असं काही दिसत नाहीये. ती एक कविता आहे. आणि तीच कविता कशाला, म्हणजे जर का शरद पवारांवर टीका करायची आहे ना तर शरद पवार सोडून द्या. जर का तुम्हाला अशा हिंदू धर्मावरती आक्षेप नोंदवणाऱ्या कविता वगैरे असं करायचं झालं तर नामदेव ढसाळांचं काय करायचं, राजा ढालेंचं काय करायचं, स्वातंत्र्य कोणत्या गाढवणीचं नाव आहे म्हणणाऱ्या राजा ढालेंचं काय करायचं, त्यानंतर वेदांच्या आधी तू होता म्हणणाऱ्या बाबूराव गुरुवांचं काय करायचं, बाबूराव बागुलांचं काय करायचं, माफ करा, बाबूराव बागुलांचं काय करायचं.
त्यामुळे जर का तुम्ही त्या कविता घेऊन म्हणायला लागलात की बघा हे असं असं लिहिलेलं आहे, आमच्या भावना दुखल्या, तर अवघड होऊन बसेल. मग त्याच्यात बाबूराव बागुल आले, नामदेव ढसाळ आले, राजा ढाले आणि खूप आहेत, अशी यादी खूप वाढवता येईल आपल्याला. असं खूप विद्रोही साहित्य सुद्धा तयार झालेलं आहे आणि ते या आमच्या समाजात तयार होतं, तुमच्या माझ्या आपल्या समाजात तयार होतं. ही आपली फार मोठी ताकद आहे. आमचे संत देवाला सुद्धा थेट प्रश्न विचारतात, ही आमची ताकद आहे. तो देवाचा अपमान आहे, ती आमची ताकद आहे. आणि हाच परंपरेचा वारसा चालू असतो आणि तो सगळीकडे आहे. म्हणूनच आमच्या देशामध्ये एकीकडे श्रीराम आमचं सगळ्यांचं आराध्य दैवत सुद्धा आहे राष्ट्रीय पातळीला, आणि त्याच वेळी त्या श्रीरामाला सवाल करणाऱ्या सुद्धा अशा ओव्या किंवा अशी गाणी सुद्धा आहेत की अरे सीतेवरती हा असा सगळा, सीतेला किती त्रास सहन करावा लागला, यासाठी प्रेमाने या रामाला काय म्हणू त्याला नावं ठेवणाऱ्या, पण प्रेमाने नावं ठेवणाऱ्या अशा पण आहेत. मग ती तशा त्या कविता घेऊन किंवा तशा काय ज्या काय बोली भाषेतली गाणी ती घेऊन बघा रामावरती टीका केल्या या महिलांनी, असं नाही म्हणतायत. कारण हा सगळा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, कारण देवाबरोबर आमचं तेवढं तादात्म्य आहे. आता हे सगळं मी एवढं जे काही नमनाला घड्यावर तेल टाकलं ते यासाठी, प्रश्न शरद पवार यांच्या बाबतीत कोणी द्वेष का बाळगतंय, एक तर त्यांना याची कितपत पडली असेल हा मला प्रश्न आहे, की कोणीतरी येतं काहीतरी बोलतं याचं त्यांना काही पडलं असेल का. माझा प्रश्न तो नाही. माझा प्रश्न हा आहे की एकूणच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये इतका द्वेष का आहे. बारामतीमध्ये नथुराम आला पाहिजे, बारामतीच्या गांधीचा बंदोबस्त करण्यासाठी, म्हणजे साधारणपणे लक्षात येतं की या माणसाला कोणाकडे बोट दाखवायचं आहे. आणि मला कल्पना आहे तुम्हाला अजून मी अजून एक नाव का नाही घेतलं असं तुम्हाला वाटत असेल. एका वृत्तपत्राने अचूक उल्लेख केलेला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतली दुय्यम अभिनेत्री केतकी चितळे हिनं एका वकील भावे नावाच्या वकिलाची, काय त्याला मी अभंग म्हणणार नाही, तुकारामांचं नाव घेतलं तर म्हणजे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, अशा काही भाषा वापरून कोणी तुकोबांच्या नावाने खपत असेल तर, पण त्या भावे नावाच्या ॲडव्होकेटने काहीतरी 4 ओळी खरडल्या आहेत. त्या गोष्टी या केतकीनं आपल्या ट्विटरवरती का सोशल मीडियावरती टाकल्या. वाचून सांगण्यासारख्या त्या नाही आहेत. कुणालाही राग येईल, संताप येईल अशाच त्या आहेत, आणि त्या कुणाही बद्दल असो. मी तुम्हाला एक व्यक्तिगत म्हणून सांगतो, जेव्हा कधी ट्रोलिंगचा मला सामना करावा लागला, तो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडच्यांचा असो का भाजपकडच्यांचा असो, पण कोणी कुणाबद्दल जेव्हा व्यक्तिगत पातळीला येतं, म्हणजे नरेंद्र मोदींचं मग लग्न, मग ती बायको कशी त्यांच्यासोबत राहत नाही, मी प्रत्येक वेळी त्यांना थांबवलेलं आहे. खाजगी आयुष्य ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आणि जे एखाद्या व्यक्तीचा अतिशय व्यक्तिगत भाग असतो त्या बाबतीत बोलू नये, हा मी कटाक्ष कुणाच्याही बाबतीत पाळलेला आहे. सांगायचा मुद्दा असा की केतकी चितळेनं जे काही लिहिलेलं आहे ते इतकं गचाळ आहे, आणि त्याला ही केतकी चितळे कोर्टामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत असेल तर तिला अभिव्यक्ती कळलेलं नाहीये, स्वातंत्र्य कळलेलं नाहीये, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या कायद्याच्या अंतर्गत असलेली बंधनं आणि तुमच्यावरच्या मर्यादा सुद्धा कळलेल्या नाहीये. आणि ही आता काही जणांचे आयडॉल बनत चालली आहे, तर मला आणखीनच आश्चर्य वाटतंय. सांगायचा मुद्दा असा की या 3 उदाहरणांमध्ये नाशिकचा तो मुलगा, केतकी चितळे आणि शरद पवारांच्या कवितेनंतर उडवून लावण्यात तयार करण्यात आलेला गदारोळ, देवाचा बाप बीप कसे काय ठरवतात वगैरे असे जे काही आरोप करण्यात आले, दावे करण्यात आले, याच्यातला माझा मुद्दा असा आहे की हे सगळं एकाच काळात कसं काय होतं, काही दिवसांच्या फेजमध्ये कसं काय होतं. पहिल्यांदा कवितेची कॉन्ट्रोवर्सी तयार करण्यात येते, मग एका मुलाचं ट्विट येतं बारामतीतल्या गांधीसाठी आता नथुराम तयार केला पाहिजे, मग केतकी चितळे ही कोणाचा तरी एक तथाकथित 4 खरडलेल्या घाणेरड्या ओळी टाकते, त्याच्यामुळे वाद तयार होतो. केतकी मोठी नाहीये. अनेकदा मीडियाला जेव्हा प्रश्न विचारला जातात, अरे कोण कुठली केतकी चितळे, तिच्या तुम्ही एवढ्या कशाला बातम्या देता, बरोबर आहे, केतकी मोठी नाही. ज्यांच्याबद्दल तिने लिहिलेलं आहे, उद्या समजा अशीच एखादी व्यक्ती जर का दुसऱ्या खेम्यातली असती, छावणीतली असती, आणि तिने असंच जर का काहीतरी आणखी मोठ्या नेत्याबद्दल म्हटलं, समजा भाजपच्या कुठल्या नेत्याबद्दल म्हटलं असतं, त्यामुळे वाद उपस्थित झाला असता, आम्ही त्याचीही बातमी केली असती. कारण प्रश्न ती व्यक्ती नाहीये की जिचं काही महत्व नाहीये, ज्या व्यक्तीवरती तिला मिळालेल्या माध्यमामुळे टीका केली जाते ती व्यक्ती महत्वाची, म्हणजे भाजपची असो नाही तर राष्ट्रवादीची असो. सांगायचा मुद्दा असा की शरद पवारांच्या बाबतीत असं एकदम इतका द्वेष का उफाळून येतो. बारामतीचा गांधी, नथुराम तयार झाला पाहिजे, मग काहीतरी त्यांच्या शारीरिक व्यंग जे अतिशय कठीण दुखण्यातून बरे होऊन ते आता पुढे उभे राहिलेले, त्याबद्दल टिप्पणी करणं. मी त्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित असं तर नाही की केतकी उघडपणे बोलली, असं असंख्य लोकांच्या मनात तर नाहीये. कारण तो जो काही त्या भावे नावाच्या माणसानं त्या खरडलेल्या 4 ओळी आहेत, त्या असं लक्षात आलं की त्या सोशल मीडियावरती उपलब्ध होत्या, अनेक ठिकाणी त्या धक्के खात फिरत होत्या व्हॉट्सअपवरती. मग हा काय प्रकार आहे. आणि मग अशा गोष्टींना जाहीरपणे मांडण्याची हिंमत होते.
आणि त्यानंतर अप्रत्यक्षरित्या केतकी चितळेची बाजू घेत असं मानलं जातं की अरे एका मुलीने फक्त एवढं म्हटलं तेवढं चिडायला काय झालं वगैरे वगैरे करत. म्हणजे तुम्हाला मुळात ते जे लिहिलं गेलंय त्याचा एका शब्दाने निषेध करावासा वाटत नाही. मला कौतुक वाटतं महाविकास आघाडीतले तर सगळे एकत्रच आहेत नेते. मला भाजपचंही इकडे अगदी स्पष्टपणे सांगू असं वाटतं, एकानेही या केतकीला, तिच्या लिखाणाला, तिच्या ट्विटला किंवा या बाकीच्या जे काही मी तुम्हाला किस्से सांगितले कोणाचंही समर्थन केलेलं नाहीये. आणि चांगली गोष्ट आहे, कारण हा एक असा मर्यादेचा उंबरठा आहे, तो जर का एकदा ओलांडला तर मुळातच आपण रस्ता तळाला चाललेलो आहोत. आम्हाला आपण गटांगळ्याच खायला लागू. किमान अजून थोडंसं जरा बाकी, आपण अगदी उघड एवढ्या गोष्टी करायला लागलो नाहीत, हे आपल्या महाराष्ट्राचं नशीब आहे. आणि म्हणून मला हा प्रश्न पडतो की शरद पवारांचा एवढा द्वेष का? असं कोणीच म्हणणार नाही की सगळ्यांनी त्यांच्या कौतुकाचे पूल बांधले पाहिजेत. भरपूर टीका करता येतील आणि यापूर्वी वेळोवेळी अनेकांनी केलेल्या आहेत. शरद पवार, धोरणे आणि परिणाम याच्यावरती एक अख्खं जगन फडणवीसांनी पुस्तक लिहिलं होतं, ते खूप गाजलं होतं. कित्येक पत्रकारांनी केवढे त्यांच्या धोरणांबद्दल टीका टिप्पणी झालेली आहे, त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल टीका टिप्पणी झालेली आहे. प्रचंड आहेत. केतकी चितळे कुठेच नाही त्या रांगेमध्ये. राजकारण्यांनी पण केलेली आहे, पत्रकारांनी सुद्धा केलेली आहे, कदाचित स्वपक्ष सोडणाऱ्यांनी पण नंतर केली असेल. अशा असंख्य गोष्टी आहेत. टीका हा काही मुद्दा नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती. हा जो द्वेष, हा द्वेष, अशा पातळीचा द्वेष, म्हणजे दिल्लीमध्ये जेव्हा एक प्रकार घडला होता, सगळ्यांना संताप आणण्यासारखी गोष्ट होती की त्यांना फिजिकल असॉल्ट झाला होता त्यांच्यावरती. पण त्यानंतर सुद्धा चित्कार ऐकायला येत होते. ही मानसिकता कोणती आहे? हा एवढा द्वेष कशासाठी? प्रश्न फक्त शरद पवारांचा नाहीये. तुमच्या विरोधातल्या व्यक्तींनी काहीच केलं नव्हतं का? मी मधल्या काळात एक पोस्ट वाचली होती की 90च्या दशकापासून ज्यांनी सगळे बेनिफिट घेतले, पेन्शनचे लाभ घेतले, ज्यांची मुलं IIT IIM मध्ये शिकली, कॉलेजेसमध्ये शिकली, परदेशात गेली, आता जे स्वतःच्या घरात आहेत ते शिव्या कोणाला घालतात? आधीच्या राजवटींना, की ज्यांच्या काळात तुम्हाला पेन्शन भलं मोठं मिळत होतं आणि सरकारी नोकऱ्या बऱ्यापैकी होत्या. आजच्या काळात सरकारी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत आणि आता अनेक गोष्टींवरती मर्यादा आलेल्या आहेत. तर आता मात्र तुम्हाला लगेच दोष दिसायला लागलेले आहेत. जो आज मुद्दा झाला, आज पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं, स्मृती इराणी ज्यांनी 2014च्या आधी आंदोलन केलं होतं गॅस दरवाढीवरून, आज त्या काहीच यावर बोलत नाहीये. आणि त्यांना प्रश्न विचारले तर बोलतायत काय की राहुल गांधींना हरवलं याचा काँग्रेसला राग आहे. अरे बाई, तुम्हाला विचारलं काय? तुम्हाला हे विचारण्यात आलं की तुम्ही तेव्हा आंदोलन करत होते, आता तुमची भूमिका काय? तुम्ही किमान तुमचं स्टँडर्ड उत्तर तरी द्या की राज्य सरकारने काय कर कमी नाही केले, हे नाही केले, ते नाही केल्या गोष्टी. गॅस आज इतका का वाढत चाललेला आहे? 1000 रुपयापर्यंत पर्सनल कन्झ्युम्शनसाठीचा, नॉन कमर्शियल कन्झ्युम्शनसाठीचा गॅस जात असेल त्याला जबाबदार कोण? आणि प्रश्न त्या पेट्रोलच्या गणितात तर नंतर कधीतरी गेलं पाहिजे. हे जे सारखं गणित की राज्य सरकारने का कमी केले नाही, राज्य सरकारला तर पकडलं पाहिजेच. महाराष्ट्र सरकारचा सुद्धा या बाबतीत धरून त्यांना विचारलं पाहिजे. पण 100चा आकडा कुणामुळे पार झाला पेट्रोलचा? पेट्रोल होतं कुठे? गेल्या काही वर्षात त्याची क्रूड ऑइलची किंमत किती घसरली होती, मग 100 पर्यंत तो गेला कसा? मधल्या काळातला डिफरन्स मिळाला का नाही? हे प्रश्न विचारायचे नाही. सांगायचा मुद्दा असा की हे प्रश्न असताना एखाद्या नेत्याबद्दलची एक वावटळ तयार करणं आणि त्याच्याबद्दल द्वेष तयार करणं आणि या भाषेमध्ये, आणि त्याचं समर्थन केलं जात आहे. ही केतकी चितळे केवळ सांगतो काय? प्रश्न केतकी चितळेकडे मधल्या काळात ती काय करत होती याची कोणाला कल्पना पण नाहीये. तिला अपस्मार सारखा आजार झालाय आणि त्याच्यासाठी ती काहीतरी प्रचार पण करत असते. एका गंभीर आजारासाठी मुद्दा उपस्थित करण्याचं क्षमता तिच्यात असताना, आणि ती कारण त्या फिल्ममध्ये, इंडस्ट्रीमध्ये आहे, आज तिने जे काही करून घेतलेले, तिने आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली. सगळेजण तिची फक्त चेष्टा करतायत, तिला कोणी सिरियसली घेत नाहीये. आणि तिच्या या अशा वागणुकीमुळे आता तिला एकूणच पुढच्या तिच्या इंडस्ट्रीमध्ये कितपत दारं उघडी राहतील याबद्दल मला शंका आहे. तो मुलगा नाशिकचा, त्या मुलाबद्दल तर मला कणव आहे. म्हणजे मी गंभीर विधान करतो, मला त्याच्याबद्दल तर मला कीव वाटते त्याची. तो तरुण मुलगा आहे, त्याला माहित नाही त्याला कोणी करायला सांगितलं होतं. 4 ओळी जे काय तो खरडून गेला. काय होणार आहे यापुढे? केस दाखल झाली, पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार, पोलीस काय केस झाली तर त्याच्यामध्ये तारखांवरती तारखा पडणार, त्याला जावं लागणार. बबरा झाला सगळीकडे या मुलाचा, त्याच्या नावाचा. काय होणार त्याच्या आई वडिलांना? काय वाटणार त्याच्या कुटुंबियांना? काय करावं त्यांनी? आणि या मुलाने आता काय करायचं? त्याच्या पुढे नोकऱ्यांचं काय? कारण मला खात्री आहे आज ना उद्या त्याला वाटेल की अरे आपण काहीतरी भयंकर बोलून गेलो, लिहून गेलो. काय भावात पडलं आता ते? कोण त्याच्या बाजूला उभं राहणार आहे? आणि याचमुळे हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत की असं द्वेष का तयार करावा वाटतो? अनेकांबद्दल अनेकांच्या मनातला राग आहे. म्हणजे शरद पवारांचं काम काय झालंय, त्यांनी काय काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या महिलांसाठीच्या राजकीय आरक्षणाच्या पासून ते म्हणजे हॉर्टिकल्चर हा एवढा महत्त्वाचा विषय आहे की आज लोकांच्या
डायनिंग टेबलवरती जर का फळं येत असतील तर त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा हा त्या काळात राज्य शासनाने जेव्हा शरद पवार होते त्या केलेल्या निर्णयांचा. आणि अशा निर्णय सांगता येतील, अर्थात ते काही माझं काम नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की हे राजकारणी, आणि मी इथे राज ठाकरेंचं नाव कौतुकानं घेईन, मनसे जेव्हा नुकतीच रांगू लागली होती त्यावेळी अबू आझमींनी वाटतं शरद पवारांच्या विरोधात काहीतरी वेगळं विधान केलं होतं, काहीतरी कमी जास्त बोलले होते. आणि त्यावेळी राज ठाकरे आक्रमक होत त्यांनी आंदोलन केलं त्यांच्या मनसेनं अबू आझमी विरोधात. आणि मला आठवतं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं होतं की अरे हे काहीतरी वेगळं राजकारण आहे, की राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी मनसे नावाचा दुसरा पक्ष रस्त्यावर उतरतो, ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. हा कॉमन वारसा, एकमेकांचे आपण कितीही विरोधक असू पण तुमच्या पक्षातल्या काही लोकांबद्दल आमच्या मनात आदर आहे, आमच्या पक्षातल्या लोकांबद्दल तुम्हाला आदर आहे, महाराष्ट्रातल्या या सगळ्या नेत्यांबद्दल सर्व पक्षांच्या मनात आदर आहे, ही खरी महाराष्ट्राची ओळख असताना हा असा द्वेष का पसरवला जातोय. आणि मला शंका अशी आहे की आज केतकीला तोंडावर विरोध करतायत, त्या मुलाला तोंडावरती म्हणतील का रे असं काहीतरी चुकीचं आहे, पण अनेकांना आनंद झालाय असा माझा एक हंच आहे. मी जे काही सोशल मीडियावर वावरतो आणि बघतो, मला असं वाटतं केतकीचे समर्थक मोठ्या संख्येनं आहेत. मला असं वाटतं नाशिकच्या त्या तरुणाचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. मला असं वाटतं की शरद पवारांनी दुसऱ्याची म्हणून दाखवलेल्या कवितेचा वाटेल तो चुकीचा अर्थ घेऊन सामाजिक अस्वास्थ्य पसरवण्याच्या प्रयत्नात अनेक जण आहेत. या अनेक जणांचं तुम्ही काय करणार आहात? चेहऱ्यावरती मुखवटे घेतलेले किंवा चेहरेच नसलेले असंख्य लोक आहेत की ज्यावरती एक वातावरण तयार करतात. या लोकांचं तुम्ही काय करणार आहात? त्यांना आपण काय महाराष्ट्राचा राजकीय इतिहास दाखवणार आहोत? आपण हे दाखवणार आहोत का की प्रत्येकाचं एक एक विधान घेऊन चिरफाड करायची नसते, नाही तर तुम्ही त्या व्यक्तीचं आकलन संपूर्णपणे कधीच करू शकणार नाही. आणि ते सुद्धा या आजच्या काळामध्ये की ज्यावेळेचे प्रश्न कोणते आहेत? काय आज हा प्रश्न आहे की कोणी कोणती कविता म्हटली? काय आज हा प्रश्न आहे की कुठल्या तरी एका फालतू माणसाच्या 4 ओळी एखाद्या अभिनेत्रीने ते छापाव्यात आणि त्याबद्दल चर्चा होईल? पण ती केली जाते, होते अशी, कारण ती व्यक्तीच मोठी आहे ज्यांच्यावरती टीका टिप्पणी झालेली आहे. पण फक्त शरद पवारांच्या बाबतीत का? म्हणजे माझ्या व्हिडिओच्या मध्ये शेवटी येत असताना अनेक लोक आहेत की राजकारणी, राष्ट्रवादीमध्ये पण आहेत. अजित पवार का नाही? सुप्रिया सुळे का नाहीत? शरद पवार का? ऑल द वे शरद पवार का? त्याचं कारण या महाविकास आघाडीचा, ज्याला मी अनेकदा माझ्या विश्लेषणांमध्ये म्हटलं, जे फेविकॉल इलेमेंट आहे, जे जोडून धरण्याचे एलिमेंट आहेत, तेच शरद पवार असल्यामुळे. आणि मी तुम्हाला सांगतो, मला किमान 2 राजकीय नेत्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर शरद पवारांवर टीका करायची असते. आणि हे राजकीय दृष्ट्या अनेकांनी म्हटलेले की गोपीनाथ मुंडेंच्या काळात सुद्धा हेच बघायला मिळालं, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, कारण ते शरद पवारांवर टीका करायचे. आणि आणखी पण एका नेत्याने मला सांगितलं की महाराष्ट्रात तुम्हाला राजकीय दृष्ट्या मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला टीका करावी लागते. आज सदाभाऊ खोतांनी बरोबर संधी साधलेली आहे. ती एकमेव सदाभाऊ खोत असतील की ज्यांनी म्हटलं की मी चितळे, त्या मुलीचा मला अभिमान वाटतो, केतकी चितळेचा. का म्हटलं? केतकी चितळेबद्दल काही प्रेम आहे का? तिचं एक तरी काही सिरियल काहीतरी बघितली असेल सदाभाऊ खोतांनी? मुळीच नाही. केतकी चितळेने ज्यांच्याबद्दल हा घाणेरडं जे काही लिहिलेलं आहे त्या व्यक्तीच्यावर आपण जर का म्हणालो, म्हणजे आपण केतकीचं समर्थन केलं, तर आपोआप तिने ज्यांच्यावरती टीका केलेली आहे ती टीका आपल्याला त्याचं क्रेडिट मिळतं. सदाभाऊ खोत मोठे होतात मानलं तर. हा फायदा मिळावा म्हणून हे सगळे नाटकं असतात. प्रश्न असा आहे की केवळ शरद पवारांवरती टीका करण्याचं हे एक मॉडेल आहे का? हे एक असं विणलेलं वस्त्र होतं का की ज्याचे ठिकाणं वेगवेगळी होती? एक होतं ठाणे, नवी मुंबई, म्हणजे केतकी जिकडे राहते किंवा परिसरात जी होती ती. दुसरं नाशिक, तिसरं ते कवितेचं. अशा प्रकारे हे एक मोडस ऑपरेंडी होती का? आणि ती वाढत जाणार आहे का? माझा खरा प्रश्न आहे. आणि तसं असेल तर हे सामाजिक स्वास्थ्यासाठी चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्या बाजूला आहे. मी जसं म्हणालो तसं अनेकांनी, अनेक मोठमोठ्या पत्रकारांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे. असं विश्लेषण आपण आजही पेपरमध्ये करत असतो आणि वाचत असतो. ते टीका करता येईल, त्याबद्दल कोणालाच आक्षेप नाही आहे. या पातळीला जेव्हा गोष्टी जातात तेव्हा विचार करा, प्रश्न जर का शरद पवारांबद्दल वापरायचे असल्या घाणेरड्या भाषेचं सामान्यीकरण झालं की अरे हे बरोबर अशाच भाषेमध्ये बोलावं लागतं, तर मग आपल्या कुणाचीच काही ठेवली जाणार नाही. आणि कोणत्याच पक्षातल्या कोणत्या म्हणजे माणसाची, नेत्याची, पत्रकाराची, आणखी कुठल्याही सामाजिक व्यक्तिमत्व असेल त्याची. मधल्या काळात मी तुम्हाला एक किस्सा सांगतो आणि माझ्या व्हिडिओच्या मी शेवटच्या टप्प्यात येतो. अभय बंग यांनी टीका केली होती भाजपवरती, केंद्रीय भाजपवरती टीका केली होती की काय ते दडपशाही करतात किंवा जे काही करतात ते. अभय बंग म्हणजे डॉक्टर अभय बंग हे सर्चच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये केवढं मोठं काम करतायत. त्यांनी काही पहिल्यांदा टीका केली भाजपवर? अशाच प्रकारची टीका त्यांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून नक्षलवादी तयार होतात अशी टीका त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासनाच्या काळात केलेली आहे. पण या अभयभंगांवरती काल कोण, ज्याला मिसरड फुटलं नसेल असा कोणीतरी एखादा भाजप प्रेमी
हा वाटेल ती टीका करतो की बंग सुद्धा आता बहकले वगैरे बांग देऊ लागले, त्यावेळी मग वाटतं की अरे आपण मर्यादा सोडतोय का. प्रश्न त्या मुलाचा नाहीये, प्रश्न अभयभंगांचा आहे. प्रश्न अभयभंगांवरती जेव्हा अशा प्रकारच्या भाषेचं सामान्यीकरण होतं, ऍक्सेप्टन्स वाढत जातो, तेव्हा मग कुणाचीच इकडे दाद लागणार नाही, कुणाच्याच बाबतीत इकडे आदर ठेवला जाणार नाही. आज तुमच्याकडे असेल माणूस तर तुम्ही बोलाल, उद्या दुसऱ्यांकडे असेल ते तुमच्यावरती जातील. याच लेवलला भाषा आणायची का आपल्याला. किरण माने फार चांगले ऍक्टर आहेत आणि काही बाबतीत तर त्यांना ज्या प्रकारे त्रास झाला मला, मी त्याचं माझ्या एका व्हिडिओमध्ये मी बोललोही होतो. काही बाबतीत मला त्यांचं समर्थन करायचं होतं, मी समर्थन केलं. त्यांच्या भाषेबद्दल मला आक्षेप होते, मी जाहीरपणे व्यक्त केले. मुद्दा तोच आहे. आज बघा, एकाने एक टोक गाठायचा प्रयत्न केला की दुसरे टोक गाठतात. ते दुसरं टोक म्हणजे नाही, एक टोक या लेवलचं असेल तर दुसरं खाली जाण्याचं टोक गाठतात. आणि ही परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर यापुढे तर म्हणजे कदाचित जाहीर सभांमध्ये आई बहिणीवरनं शिव्यास देण्याचं एक मान्यता प्राप्त पायंडा आपल्याकडे पडेल. या लेवलला आपल्याला जायचं नसेल तर आत्ताच लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या माझ्या पातळीला लक्ष देण्याची गरज आहे. आपण आपल्यामधला जर का भाषा संवाद सुधारला तर राजकीय नेत्यांकडे बोट दाखवता येईल की तुम्ही थांबा. आणि यासाठी तुमचं लक्ष वेधण्यासाठी आजचा एपिसोड लक्ष असतं माझं. कसा वाटला मला जरूर सांगा. आवडल्यास शेअर करा, एक छोटी विनंती आहे. नाही आवडलास तर मला जरूर कमेंट करून तिकडे लगेच कळवा की तुमचा एपिसोड मला आवडला नाही, पण तरी सुद्धा शेअर मात्र करा. आणि युट्यूबवरती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमची वेबसाईट आहे samtv.com, ॲप आहे ते डाउनलोड करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्ही दररोज न चुकता पहा, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं आहे.